आणि यानंतर आतापर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आपण पाहूयात। करमाळ्यामध्ये सकाळी 9:30 वाजेपर्यंत 5.85% इतकं मतदान झालंय, तर परभणीमध्ये 8.92% मतदान झालंय, धाराशिवमध्ये 7.47%, तर कोल्हापुरात 10.68% मतदान झालंय। तिकडे रायगडमध्ये 11.5% मतदान झालंय, तर सिंधुदुर्गात 6.78% मतदान झालंय आणि सांगलीमध्ये आतापर्यंत 7.3% मतदान झाल्याची माहिती आहे। तर ही आतापर्यंतची आकडेवारी मतदानाची आपण पाहतोय। सकाळी 9:30 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आता समोर आली आहे। आता जाऊयात मालेगावमध्ये। मालेगावच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड झाली आहे। शिवसेनेच्या लता गोडके यांचा पराभव त्यांनी केला होता, फक्त 25 मतांनी त्यांनी पराभव केला होता आणि त्यानंतर आता नसरीन बानो शेख यांच्या बाजूने 43 नगरसेवकांनी मतं दिलेली आहेत। तर त्यांनी या ठिकाणी शिवसेनेच्या लता गोडकेंचा पराभव करत महापौरपदी आपलं नाव निश्चित केलेलं आहे। मालेगावच्या महापौरपदी आता इस्लामच्या नसरीन बानो शेख या असणार आहेत। शिवसेनेच्या लता गोडकेंचा त्यांनी 25 मतांनी पराभव केलेला आहे। सध्याची मालेगावमधली ही महापौरपदाची अपडेट आपण पाहतोय। इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख यांची महापौरपदी त्या ठिकाणी निवड झालेली आहे। त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या लता गोडके या होत्या आणि त्यांचा त्यांनी 25 मतांनी पराभव करत या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। त्यामुळे मालेगावच्या महापौरपदी आता इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो शेख या असणार आहेत। तर लता गोडके यांना 18 मतं मिळाल्याची माहिती आहे।